हॅलो फ्रेंड्स, जवळपास सगळ्यांना आवडणाऱ्या वांग्याचा भरीत आज बनवणार आहोत आपण. चला बघूया याची रेसिपी. सुरुवातीला मोठे 3 वांगे घेतले, त्यांना तेलामध्ये छान तळू दिले. वांगे तर तळत आहेत, त्यासोबत मी 2 टमाटर सुद्धा घेतले आणि ते सुद्धा कढईमध्ये टाकले. भाजून वांग्याचा भरीत तुम्ही खूपदा बनवली असेल. आज अशा पद्धतीनं तळल्या वांग्याचा भरीत बनवून बघा, खूप छान वाटते. बरं, आपले वांगे तर झाले, त्यांना पलटून पुन्हा शिजू देऊ. सर्व वांगी आपण छान पलटून बघितलं आहे. त्याचबरोबर आपले टोमॅटोसुद्धा झालेले आहेत, तर आपण त्यांना काढून घेऊ. टमाटर थंड झाले की त्याची सालसुद्धा काढून बाजूला ठेवून देऊ. आता आपली वांगीसुद्धा छान तळली आहेत. बघू शकता तुम्ही, दोन्ही साईडने छान खरपूस असे तळून झालेले आहेत. त्यांना काढून घेऊ. तर मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला आलं, लसूण आणि मिरच्याची बारीक पेस्ट करायची आहे. त्यानंतर वांगी पण झाली आहे, थंडीसुद्धा झाली आहे. त्याची साल काढून घेऊ आणि एका बाउलमध्ये वेगळं काढून ठेवू. बाउलमध्ये काढलेली वांगी आपल्याला पुन्हा चेक करायची आहे, एक तर शिजलेली आहे का, आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तिथे काही कीड वगैरे राहिला तर नाही. सर्व तपासून झालं. चला आता फोडणी देऊ. एका कढईमध्ये तेल घेतलं. तेल गरम झाल्यानंतर जिरा, मोहरी, कढीपत्ता आणि छान 3 ते 4 कांद्याचे एक बारीक बारीक काप मी त्या तेलामध्ये टाकलेले आहे. कांदे सॉफ्ट झाले की आलं, लसूण आणि मिरचीची पेस्टसुद्धा टाकायची आहे. त्यानंतर मी टाकलं हळद, मीठ आणि धने पावडर. यांना सगळं एकत्र होऊ दिलं. त्यानंतर टाकले टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत त्यांना शिजू दिलं. सगळे जिन्नस एकत्र शिजले, त्यात घातले वांगेसुद्धा आपण छान परतून घेतले. तुम्ही बघू शकता त्याचा रंगसुद्धा सुरेख आलेला आहे. पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असं रंग दिसत आहे. नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कसं झालेलं आहे. आता 2 ते 3 मिनिट याला झाकून याची वाफ काढून घेऊ. खूप सारी कोथिंबीर घालून गॅस बंद करून घेऊ. बस रेडी आहे आपली वांग्याचं भरीत. ट्राय नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा मला.